आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात SIT नेमून घेणार आहे, तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल. आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं, तो तपास या नराधमांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे, बाहेर येणं गरजेचं आहे. आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधमानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पॉस्को मध्ये फाशीची शिक्षा आहे, ती देखील दिली गेली पाहिजे. म्हणजे या नराधमाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून काव. आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंद्यात कसा आला. आता जे स्कूलचं बांधकाम त्याचं चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे. रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य कोचिंग क्लासेस देणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी. याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही. आणि जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे, तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळं आहे. जसं जसं पुढे होईल प्रकरण जाईल तसं तसं या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल. कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील, पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय हे थोडंच आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो. पण माझी हात जोडून विनंती आहे, असेच काही नराधम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाहीत. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन SP आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता. मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात SIT नेमून घेणार आहे, तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल. नाही तर रोज अशा आपल्या भगिनी अबला या नराधमांच्या हाती पडतील आणि त्यांचं सबंध आयुष्य बर्बाद करतील. आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं, म्हणजे आमची अवस्था माझ्या मुलीने पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरावाईट करतोय इज्जतीसाठी, म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं. कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. एक महत्वाचं आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे CDR काढणं फार आवश्यक आहे. त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीने तपास चाललाय, मी जी काय माहिती घेतली SP कडनं, तो तपास या नराधमांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. दुर्दैव आहे बघा, या प्रकरणात अनेक आपल्या भगिनी
या अत्याचाराला बळी पडल्या, पण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून ते पुढे सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधमांना शासन तर शासन करेलच, पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढंच त्या प्राध्यापकाला राजआश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे. त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. उद्या आईचे वडील एसपी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील. एक महत्वाची गोष्ट आहे, खरं तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आमिष दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. ही जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो. मी जेव्हा बोलतो जबाबदारीपूर्वक, मी कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही. जे बोललो ते बोललोय, ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे 10-15 फोन, पवारच्या एजंट मार्फत 10-15 फोन तिच्या आईवडिलाला गेले. पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही. ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगतात. म्हणजे किती जण असतील बघा. 3 दिवसामध्ये जर 20 फोन, एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते, पोलिसांकडे जाते, तक्रार देते, त्याच्यानंतर आई वडिलांना 20 फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका, आम्ही आपल्याला माहिती देतो. हा किती भयंकर प्रकार आहे. कुणी करावा? आपल्या आमदाराला, त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोभत. यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय. मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना SIT ची मागणी यात करणार आहे. आणि एक महिला IPS अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या, विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला 2 टर्म मध्ये MIT ला नीटला 300 मार्क पडतात आणि फायनलला दोन्हीचे टोटल मिळून 700 मार्क पडतात. म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला पाडून आला, याच्यात सुद्धा हे सामील आहे. आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय. माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना. आपलं माध्यम लोकशाहीमध्ये 4थं स्तंभ आहे. मी 150 दिवस अनुभवले आणि 150 दिवसानंतर मी बोललोय. हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो.
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.